त्या लोकांना कधी डांबून ठेवलं. दामून ठेवणे कसं आलं माहितीये, आता उर्वरित महाराष्ट्रामध्ये संताबाई लाट उसळली. बरोबर. इथली वस्तुस्थिती काय ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बाबा हा गड माझ्या मालकीचा आहे. महाराष्ट्रातले सगळे किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचेच आहेत. आम्ही तर म्हणतो तुम्ही त्याचे गार्डियन होतात काही काळासाठी. तुमच्या ताब्यातून जाऊ सरकारच्या ताब्यामध्ये. काय पडलेले आंबे उचलले सोशल मीडियावरती. गेले 2-3 दिवस मी तुला बघतोय पण मला भेटलं, आपली भेट होत नाही. ते काय ते सोशल मीडियावर बघतोय आपण, आंबे पडले होते त्या लोकांना कधी डांबून ठेवलं. काय काय प्रकार काय झाला इथं साहेब? आता तुम्ही पण जवळजवळ 14 वर्षे ह्या घटनेला जवळून फॉलोअप घेताय किंवा ह्या जो आता गोपालगड मुक्ती संग्राम जो आहे त्याचा जवळून तुम्ही अभ्यास केलाय. तर त्याच्यामुळे दामून ठेवणे किंवा श्रेयवाद दाखवणे असा काहीच त्याच्यामध्ये उद्देश नव्हता. त्या माझ्या शब्दाचा विपर्यास केला गेलाय आणि त्यातून सुद्धा जर म्हणजे जे हे आंब्याचाच वाद होता तो जमिनीचा किंवा काय नाही. आणि जी न्यायिक प्रक्रिया सध्या चालू आहे त्या न्यायिक प्रक्रियेला आमची पुरातत्व विभागाला जरी आम्ही पाठिंबा दिला आणि त्यानुसारच पुढची न्यायिक प्रक्रिया पार होऊन, असं तुम्हाला पण माहिती आहे इथे काय प्रोसेस चालली आहे. कसं आलं माहितीये, आता उर्वरित महाराष्ट्रामध्ये संताबाई लाट उसळली. बरोबर. आपण गेले 14 वर्ष तुझे वडील असल्यापासून आपण कायदेशीर लढा लढतोय. बरोबर. इथली वस्तुस्थिती काय ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. पण असं सगळं असताना तू जे काही तिथं वाक्य वापरलेस की बाबा हा गड माझ्या मालकीचा आहे, हे माझी खासगी प्रॉपर्टी आहे, हे तू हे असं बोलण्याचं काय कारण काय होतं? कारण तुला माहिती आहे की बाबा कोर्टामध्ये तू गेला होतास, कोर्टाने ते मान्य केलं नाही, तरी पण तुझ्या तोंडून मी वाक्य गेली आणि आता त्याचा प्रचंड संताबाई लाट पूर्ण महाराष्ट्रामध्ये उसळलेली आहे. म्हणजे असं बोलणं चुकीचं आहे ना. तुम्ही एक लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या मातीमध्ये असले सगळे किल्ले, आपल्या सगळ्यांची भावना आहे की बाबा ते महाराष्ट्रातले सगळे किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचेच आहेत. आम्ही तर म्हणतो तुम्ही त्याचे गार्डियन होतात काही काळासाठी. आता आपण प्रक्रिया राबवतोय की नाही? आता आपली प्रक्रिया राबवली, तुमच्या ताब्यातून जाऊ सरकारच्या ताब्यामध्ये. आम्ही वैयक्तिक तुम्हाला कधी हे केलं होतं, वैयक्तिक टार्गेट केलं होतं का? कधीच केलेलं नाही. किल्ला हा एकमेव विषय असा आहे की बाबा आमची सगळ्यांची भावना आहे की तो महाराजांचा आहे, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी यांचाच राहायला पाहिजे. त्याच्यात बाकी कुणाचा आमचा स्वतःचा बंद नाही. सगळ्यांचा आदर झाला पाहिजे, सगळ्यांचा आदर. आणि आम्ही स्वतःकडे मागितले का किल्ले? आम्ही कुणाकडे मागितले? शासनाने घ्या सांगितले ना. इथली इथली अंजनेची ग्रामपंचायत सक्षम आहे किल्ल्याचा सांभाळ करायला. ग्रामपंचायत स्वतःकडे मागितला का किल्ला? नाही मागितलेला ना. मागितला कुणाकडे मागितला? शासनाने ताब्यात घ्या. मग शासनाला काय करते करू दे, एवढी भावना आहे की नाही. मग अशा पद्धतीचं वक्तव्य हे तो आपल्या तोंडातून येतंय की बाबा किल्ला माझ्या खाजगी मालकीचा आहे, किल्ला प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. तर हे योग्य नाही असं बोलणं. आता आपण सगळेजण या लढाईच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. आता एक 2-4 महिन्यांनी कलेक्टर साहेबांच्या ह्याच्यामध्ये येईल, तर तुझी त्याबद्दलची भूमिका पहिली सगळ्यांना स्पष्ट कर. पासून 1993 पासून टिल डेट माझी आज 32 वर्ष माझं वय आहे. तर 32 वर्षात किंवा जिथपासून मला समजायला लागलंय तिथपासून माझ्याही मनात कधी दुराभाव नाही की किल्ला महाराष्ट्रात आपल्या राजांचा आहे किंवा काय आहे. त्यावेळेस जी सिच्युएशन झाली होती ती